तर पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीमध्ये गाडण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय असं अमित शहांनी म्हटलंय। दरम्यान महाराष्ट्रामध्ये आल्यावर पवार आणि ठाकरेंवर बोलल्यावर हेडलाईन मिळते असं प्रत्युत्तर खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय। अमित शहांच्या पवारांवरच्या टीकेनंतर सुप्रिया सुळेंचं उत्तर आहे। शहांनी 2 शब्द देशमुख सूर्यवंशी कुटुंबावर बोलायला हवे होते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीका करावी, पण त्याचबरोबर जर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त 2 शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबाबद्दल बोलले असते तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि ह्या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला असता।